भारत में 5 सितंबर शिक्षक दिन यानी शिक्षकों द्वारा किए गए योगदान को श्रद्धांजलि अर्पित करने के रूप में मनाया जाता है। 5 सितंबर को एक महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जो शिक्षा में कट्टर विश्वास रखते थे और अच्छे राजनीतिक विद्वान, भारत के अध्यक्ष और इन सब से ऊपर एक शिक्षक थे, उनके जन्मदिन के उपलक्ष्य में शिक्षक दिन मनाया जाता है। आइए जानते हैं डॉक्टर राधाकृष्णन के जीवन के कुछ पहलू। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्म 5 सितंबर 1888 तमिलनाडु के तिरुवल्लुर जिले के एक गरीब तेलुगु ब्राह्मण परिवार में हुआ था। सन 1918 में एमए की पढ़ाई पूरी करने के बाद वे मैसूर यूनिवर्सिटी में प्रोफेसर के पद पर नियुक्त हुए। फिर सन 1923 में डॉक्टर राधाकृष्णन द्वारा लिखित किताब इंडियन फिलॉसफी प्रकाशित हुई। सन 1931 में वे आंध्रा यूनिवर्सिटी के वाइस चांसलर बने। सन 1952 से 62 तक वे भारत के उपराष्ट्रपति पद पर रहे। सन 1954 में उन्हें भारत रत्न से नवाजा गया। फिर सन 1962 में वे राष्ट्रपति पद के लिए चुने गए। शिक्षा के क्षेत्र में उनका अभूतपूर्व योगदान रहा है। सन 1967 में वे निवृत्त हुए और चेन्नई में ही बस गए और 17 अप्रैल 1975 में उनका देहांत हो गया। और अब बात करते हैं आज की शिक्षा व्यवस्था की, शिक्षकों की, विद्यार्थियों की। क्यों है भारत एक विकासशील देश और ऐसा क्या है जो इसे एक विकसित देश होने से रोक रहा है? कारण तो बहुत है, पर शिक्षण पद्धति भी इसके लिए एक महत्वपूर्ण कारण माना जाता है। पुरातन काल में विद्यार्थी गुरुकुल में शिक्षा प्राप्त करते थे। उस वक्त गुरु भी विद्यार्थी के लिए पूर्ण रूप से समर्पित थे और विद्यार्थी भी अपने गुरुओं को भगवान का स्थान देते थे। तभी कहते हैं, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पर क्या वाकई आज ऐसा है? शायद नहीं। शिक्षा व्यवसाय हो चला है। आज शिक्षा को भी पैसे के तराजू में तोला जाता है। आज का शिक्षक शायद कहीं न कहीं समर्पण की भावना को भूल चला है और शायद इसी वजह से देश का एक तबका आज भी शिक्षा से कोसों दूर है। पर आज भी कई शिक्षक ऐसे हैं जिन्होंने शिक्षा को व्यवसाय नहीं बनाया है। वो आज भी उसी समर्पण के साथ शिक्षा के क्षेत्र में अपना योगदान दे रहे हैं। बच्चों का जीवन बनाने में माँ के अलावा शिक्षक की अहम भूमिका होती है और शिक्षक कभी रिटायर नहीं होता है। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जिनका जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है, उन्होंने सर्वोच्च पद पर पहुंचने के बाद भी अपने भीतर के शिक्षक को अमर बनाए रखा है। 5 सितंबर जो शिक्षक दिन के रूप में मनाया जाता है, इस दिन को लेकर सभी स्कूल कॉलेज के विद्यार्थियों में उत्साह होता है। 5 सितंबर शिक्षक दिन जैसे जैसे करीब आता है, वैसे ही शिक्षक की भूमिका को लेकर बच्चे तैयारियों में जुटते हैं। 5 सितंबर को शहर के विविध स्कूल कॉलेज में शिक्षक दिन मनाया गया। डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्राथमिक स्कूल चंद्रपुर शहर मनपा चंद्रपुर में शिक्षक दिन मनाया गया। इस वक्त बच्चों ने शिक्षकों वाले वस्त्र परिधान कर शिक्षकों की भूमिका निभाई। कुछ बच्चों ने गणित विषय पढ़ाया,
तो कुछ बच्चों ने कविताएं सिखाई। 5 सितंबर यह दिन बच्चों के लिए बहुत अहम होता है। साल में एक बार उन्हें शिक्षक बनने का अवसर प्राप्त होता है, जिसे वे बड़े उत्साह के साथ मनाते हैं। शिक्षक की भूमिका निभाते वक्त बच्चों ने अपने शिक्षकों की तरह जिम्मेदारी निभाने का पूरा प्रयास किया, मानो यह दिन बच्चों के लिए त्योहार के रूप में मनाया गया। शिक्षक दिन पर शिक्षक की भूमिका निभाते वक्त बच्चों ने आए अपने अनुभव व्यक्त किए। शाळेत शिकते। आज सगळे शिक्षक दिन आहे म्हणून आम्ही सगळेजण एका वर्गामध्ये शिकवतो। सगळे मिळून नाही का सगळ्यांना शिकवते। शिक्षक दिनमुळे नाही का आम्ही सगळेजण वर्षातून एक वेळा शिक्षक दिवस येते म्हणून आम्ही नाही का सगळेजण टीचर बनते। आम्हाला शिक्षक दिनाबद्दल खूप शिक्षकांना शिक्षक दिवसाचा हार्दिक शुभेच्छा। साथ ही साथ FES गर्ल्स कॉलेज में शिक्षक दिन मनाया गया। छात्राओं ने शिक्षक बनकर बखूबी तरीके से संबंधित विषय पढ़ाए। इस दौरान छात्राओं से सवाल जवाब भी पूछे गए। विषय में आने वाली कठिनाइयों को बड़ी सहजता से दूर करते हुए छात्राओं को पाठ पढ़ाए गए। साथ ही संगीत विषय के विद्यार्थियों को संगीत शिक्षक की भूमिका निभाने वाली छात्रा ने बखूबी तरीके से संगीत सिखाया। शिक्षक की भूमिका निभाते वक्त छात्राओं ने शिक्षक होने का गौरव महसूस किया। साथ ही शिक्षक की जिम्मेदारी को जाना और जाना कि शिक्षक होना कितना कठिन होता है। गुरु जिससे हम शिक्षा प्राप्त करते हैं, हमें जिससे प्रेरणा मिलती है, ऐसे गुरु का हमने आदर करना चाहिए। ऐसी कई बातों को जानते हुए छात्राओं ने शिक्षक दिन निमित्त शिक्षक बनने पर आए अपने अनुभव व्यक्त किए और भविष्य में शिक्षक बनने की उम्मीद भी जताई। नमस्कार, माझं नाव विशाखा प्रभाकर सन्ने आणि मी FES गर्ल्स ज्युनियर कॉलेजची अध्यक्ष आहे आणि विद्यार्थी। आज आमच्या इथे शिक्षक दिन साजरा केला जातो आहे। याचा अर्थ असा की विद्यार्थिनींचा शिक्षकांबद्दल आदरभाव वाढला पाहिजे। तसेच आमच्या इथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात। त्या कार्यक्रमामधून कशासाठी ते कार्यक्रम घेत असतात तर याचा मागचा उद्देश हा असतो की विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे। मागं आम्ही वृक्षदिंडीची रॅलीसुद्धा काढली होती। यामधून सुद्धा लोकांना एक संदेश मिळाला की झाडे लावा झाडे जगवा। अशा प्रकारे आमचं कॉलेज विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतात। त्यामुळे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना व बाहेरच्या लोकांना सुद्धा चांगला संदेश मिळत असतो। त्यानंतर आज आम्ही शिक्षक दिनाचा कार्यक्रम केला। शिक्षक म्हणजे आपले गुरु, त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं। त्यांच्याबद्दलचं जे काही आहे ते त्यांचे ऋण आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत, एवढं त्यांनी आपल्यासाठी केलं आहे। आणि त्यांचं ऋण तर आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत, पण त्यांचा एक सत्कार म्हणून, एक गौरव म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम घेतला आहे। आणि आम्ही कार्यक्रमामाध्यमातून आम्ही असंही सांगितलं आहे की आजपासून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करणार आणि आमच्या शिक्षकांची आज्ञा पाळणार। आमचे शिक्षक नाही तर बाहेरचे कोणतेही शिक्षक असेल तर त्यांचा आम्ही मान ठेवणार। यासाठी आम्ही आज शिक्षक दिन योजला आहे। आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही FES गर्ल्स ज्युनियर कॉलेज इथे शिक्षक दिन साजरा केला आहे आणि चांगल्या रीतीने तो कार्यक्रम समाप्त। माझं पूर्ण नाव आहे साक्षी अनिल धोटे आणि मी वर्ग 11व्या बला राज्यशास्त्र हा विषय शिकत आहे। आणि राज्यशास्त्र म्हणजे एका राज्यासाठी कशाची होते या विषय मी सांगत आहे। आणि त्यामध्ये मला आज टीचरांची जागा घेऊन खूप चांगलं वाटतं आहे। जशा आम्हाला आमचे शिक्षक शिकवतात तसेच आम्ही पण शिकवणार असं आम्हाला म्हणजे वाटत आहे किंवा आपण पण समोर जाऊन टीचर बनावे आणि जसं आता आम्हाला शिकवलं तसंच आम्ही समोर जाऊन पण शिक्षक बनावे। ज्ञान देणार आहे। अजून मला खूप आनंद होत आहे की मी टीचर बनली आहे आणि मला पण थोडं काही शिकायला मिळणार।
कॉलेजमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम हा साजरा करतो म्हणून, आणि आमच्या शिक्षकाबद्दल मला खूप अभिमान वाटतो. ते आपण आम्हाला खूप छान शिक्षा देतात. सावित्रीबाई फुलेमुळे आम्ही आज एवढं शिक्षण घेत आलो आहोत, आणि आम्ही आपलं शिक्षण पूर्ण करणार आणि काहीतरी बनवून या देशाचा आम्ही विकास करणार. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती आज इथे आम्ही साजरी करत आहे, आणि 5 सप्टेंबर आपण हा टीचर दिन म्हणून साजरा करतो. आणि आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टीचर बनला आहे, आणि खूप चांगलं त्यांनी शिकवलं, त्याबद्दल मी त्यांचे अभिवादन करते. आणि आमच्या सरांनी हा कार्यक्रम राबवला, त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा अभिवादन करते. 2 शब्द बोलून माझे नाव रूपा देवानंद चव्हाण आहे. आमच्या टीचरनी आम्हाला मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. आम्हाला पूर्ण शाळा सर लोक शिकवतात. आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्यामुळे विद्यार्थी आमचे खूप ऐकतात. माझं नाव कोमल रमेश संतुश्री. मी या शिक्षक दिनच्या वेळेस असं सांगायला पाहिजे की आम्ही सगळे स्टुडंट इतके लकी हो की आम्हाला एवढे चांगले शिक्षक प्राप्त झाले आहे. आणि सावित्रीबाई फुले यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हा मुलींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या दिवशी मी एवढेच 2 शब्द बोलू इच्छिते की गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही अशी शपथ घेऊन सांगते की खरंच गुरुने आम्हाला इतकं ज्ञान दिलं, आम्ही त्यांचा ज्ञानचा पुरेपूर उपयोग करू. जैसे कि अगर आपको कोई फिजिक्स की बुक बिकॉज यू आर द कॉमन स्टूडेंट, दैट्स व्हाई युटिलिटी इज द कोई एक चीज जो हमारी कॉल को सॅटिस्फाय करते. नेशन असे म्हणतात. नेशन या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील नेशो या शब्दापासून झाली आहे. इस शिक्षक दिन का त्यौहार हम यहाँ पे सेलिब्रेट कर रहे हैं हमारे एपीएस गर्ल्स हाई जूनियर कॉलेज में, और हमें ये भूमिका निभा के ऐसा महसूस हो रहा है कि सही में एक शिक्षक होना बहुत ही ज़्यादा कठिन और मुश्किल वाला काम होता है. तो इस काम को और इस कार्य को निभाने के लिए जो मेहनत हमारे पीछे हमारे शिक्षक करते हैं, इस बात की हमें आज जाने होती. माझं नाव स्नुषा अरुण लिंगायत आहे. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन, राधाकृष्णन यांचा जन्मदिन. आज खूप छान वाटत आहे. आज आम्ही जी भूमिका निभावली आहे शिक्षकांची, असं थोडं प्राऊड फील होत आहे. आणि हे पण महसूस झालं आहे की जे शिक्षकांची भूमिका आहे ती खूप कठीण असते. आणि आजपासून आम्ही म्हणजे आम्ही असं ठरवणार की आम्ही शिक्षकांना त्रास नाही देणार, कारण की जो त्रास आज आम्हाला झाला आहे म्हणजे विद्यार्थिनींना सांभाळताना, असंच त्रास आता आमच्या टीचर्स लोकांना पण होत असणार. तर आता समजलं की टीचरची भूमिका जी आहे ती खूप कठीण असते, आणि आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करणार की आम्ही टीचर्स लोकांना साथ देणार आणि त्यांचं ऐकणार.